दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। आनंद शिंदे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शकलेश जाधव राहणार सेटलमेंट सोलापूर यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। मयत आनंद हा त्याच्या कुटुंबियासमवेत दमाणी नगर येथे राहत होता आणि तो जागेच्या देवाणघेवाणीचा व्यवसाय करत होता। मयत आनंद आणि शकलेश जाधव यांच्यामध्ये 7 रस्ता येथे भांडण झालं। त्यावेळी शकलेश यानं मयत आनंद याला मारहाण केली होती। तसंच अरुण रोडगे आणि मयत आनंद यांच्यात भांडण झालं होतं, तेव्हा अरुण रोडगे यांनी मयताला मारहाण केली होती। त्यानंतर शकलेश जाधव आणि अरुण रोडगे हे दोघे मयत आनंद याला त्रास देत होते, असं मयतानं त्याच्या आईला सांगितलं होतं। 14 जुलै रोजी मयत आनंद हा त्याच्या मावशी शहाबाई जगताप हिच्याकडे गेला होता। तेव्हापासून तो मावशीकडेच होता। 15 जुलै रोजी मयताची मावशी ही स्वयंपाकासाठी बाहेर गेली। त्यावेळी आनंद हा घरी एकटाच होता। दुपारी 1:15 वाजता मावशी कामावरून घरी आली। त्यावेळी आनंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यावेळी त्याच्या हातामध्ये 2 चिठ्ठ्या मिळून आल्या। मी असा नव्हतो, माझी इच्छा नव्हती फाशी घ्यायची, मला घ्यायला भाग पाडलं, माझा मोबाईल हॅक करून निराश केलं। अरुण रोडगे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये शकलेश जाधव आणि सही असं लिहिलेलं होतं। यानंतर सलगरवस्ती पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता। आपल्याला अटक होऊ नये म्हणून शकलेश जाधव यांनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये फिर्यादीचं अवलोकन केलं असता सकृतदर्शनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी 25,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर 5 दिवस पोलीस ठाण्यामध्ये हजेरी देण्याच्या अटीवर आरोपी शकलेश जाधव याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।